takes great pride in our religion root to celebrate the language of the great Chhatrapati Shivaji Maharaj. I'll call upon Anandi from 6 CBSE to deliver a speech in Marathi. सर्वांना नमस्कार. माझे नाव आनंदी. आज 26 जानेवारी भारताचे प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरी करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मैं आपको एक शायरी सुनाना चाहती हूँ. देशभक्त से ही देश की शान है, देशभक्त से ही देश की शान है, देशभक्त से ही देश का मान है, देशभक्त से ही देश का मान है. हम उस देश के फूल हैं यारो, जिस देश का नाम हिंदुस्तान है, जिस देश का नाम हिंदुस्तान है. वंदे मातरम. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य तर 15 ऑगस्ट 1947 मध्ये मिळाला. पण आपण 26 जानेवारी हा दिवस भारताचा राष्ट्रीय सण म्हणून का साजरी करतो, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत असेल. पण 26 जानेवारी 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले. या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनला. आपण आपल्या संविधानाचे नेहमी आदर केले पाहिजे. मला माझा भारत देश खूप आवडतो आणि मला माझ्या भारत देशावर गर्व आहे आणि मी या देशाची नागरिक आहे याचा मला अभिमान आहे. खरंच आजचा दिवस सोन्याचा दिवस म्हणावा लागेल. म्हणून म्हणते, चला करूया संविधानाचा आदर, चला करूया संविधानाचा आदर. ज्याने दिला आपल्याला जगणे शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपल्याला जगणे शिकण्याचा अधिकार. संविधान आहे म्हणून आज वेगवेगळ्या जाती धर्म वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक सुख समाधानाने राहत आहे. विविधतेत एकता आहे आमची शान, विविधतेत एकता आहे आमची शान. म्हणून आपला भारत आहे महान, म्हणून आपला भारत आहे महान. आपल्या भारतासाठी जे शहीद झाले असे शूरवीरांना माझे मानाचे अभिवादन. जसे भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद अशा अनेक देशभक्तांनी आपल्या देशासाठी शहीद झाले. आणि आज आपण जो संविधान दिवस साजरी करीत आहोत ते पूर्ण करण्यासाठी ज्यांचे मोठे योगदान आहे असे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांना माझा त्रिवार वंदन. शेवटी या तिरंगी ध्वजाला वंदन करून मी माझे भाषण संपविते. भारत माता की जय.